हा राकट देश देश मराठी नवरत्नांची खाण, इथेच लढले स्वराज्यासाठी शिवरायांचे प्राण, आणि इथेच झिजले शिक्षणासाठी कर्मवीर आमुचे महान, कर्मवीर आमुचे महान। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज मी इथं जरी व्याख्यानासाठी उभा असलो तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर संवाद साधणार आहे। चालेल ना? जरा मोठ्यानं। आणि तुम्ही सगळेजण या संवादामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। मी काही प्रश्न विचारणार आहे, त्यांची उत्तरं पण तुम्हाला देता आली पाहिजेत। चालेल? पाठीमागचे बसलेले सगळे येस। विद्यार्थी मित्रांनो, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात। काय म्हणतात? शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे। काय म्हणतात? आणि टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात। तर तुम्ही टाळ्या वाजवायला कमी पडू नका, बस शेवटचा स्टुडंट सुद्धा आपल्या बरोबर पाहिजे। खरं तर हे व्याख्यानापेक्षा हे एक संवाद सत्र मी मानतो, चर्चा सत्र असं मी मानतो। आज मला अतिशय आनंद होतोय, आपल्या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। साहेबांना नुकताच पाठीमागच्या वर्षी इस्माईल मुल्ला साहेब पुरस्कार मिळालेला होता, आणि त्या पुरस्काराची रक्कम 25,000 रुपये होती। त्याच्यामध्ये साहेबांनी आणखी 2-3 शून्य घातले, आणि ती 25 लाख रुपये अशी रक्कम रयत शिक्षण संस्थेला दिली। खऱ्या अर्थानं रयतेचे आधारवड आणि कर्मवीरांच्या विचारांचे पाईक असणारे साहेब आज आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ संपन्न होतोय, मला अतिशय याचा आनंद होतोय। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य आपण समजून घेत असताना, त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करत असताना खूप सगळ्या गोष्टींवर चर्चा करावीशी असं मला या निमित्तानं वाटतं। महाराष्ट्रामध्ये अण्णांची जी जयंती आहे, ही जयंती खरं तर महापुरुषांच्या विचारांची जयंती व्हायला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। साहेब, ज्यावेळेस महाराष्ट्रामधलं चित्र आत्ताचं जर पाहायला गेलो आणि बघायला गेलो तर मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की ज्या ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान दिलं, अशा सगळ्या महापुरुषांचा आपण सातत्यानं गौरव करत असतो। पण हे सगळे महापुरुष कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या आत अडकलेत का काय, किंवा अडकवले गेलेत का काय, अशी परिस्थिती विद्यार्थी मित्रांनो निर्माण झालेली आहे। याचंच उदाहरण साहेब मला सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी व्याख्यानं या निमित्तानं करत असतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की मराठा समाज बांधव पुढे येतात, महात्मा फुलेंची जयंती म्हटलं की माळी समाज बांधव पुढे येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की दलित बांधव पुढे येतात, आणि अहिल्याबाई होळकरांची जयंती म्हटलं की धनगर समाज बांधव पुढे येतात। मग मला विद्यार्थी मित्रांनो सांगा, या महापुरुषांनी कोणत्या एका जाती धर्मासाठी काम केलं का रे? केलं का? सगळ्यांचा आवाज पाहिजे। केलं का? पण तरी सुद्धा हे महापुरुष कुठेतरी जाती धर्मात आपण अडकवतोय का काय असा प्रश्न निर्माण होतो। एवढंच नाही साहेब, अजून पुढे जाऊन जर आपण विचार केला तर संत सुद्धा वाटून घेतलेत। बघा, तुम्ही विचार करा, संत सावतामाळी म्हणलं की विशिष्ट समाज, संत गोरोबा कुंभार म्हणलं की विशिष्ट समाज, संत गाडगे मामा म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं, संत नरहरी सोनार म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं, संत रोहिदास म्हणलं की विशिष्ट समाजानं पुढे यायचं। म्हणजे महाराष्ट्रामधले महापुरुष वाटून घेतले, महाराष्ट्रामधले संत वाटून घेतले। एवढंच नाही, याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की झेंडे सुद्धा वाटून घेतलेत। घेतलेत का रे? भगवा झेंडा समाज बांधव सांगायची गरज नाही, निळा झेंडा समाज बांधव सांगायची गरज नाही, पिवळा झेंडा साहेब समाज बांधव सांगायची गरज नाही। म्हणून मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये म्हणतो, अरे झेंडा कोणता पण असू द्या, पण दांडा देशभक्तीचा असला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग सांगत असताना
महाराष्ट्रामधल्या सगळ्या जाती धर्माची लोक एकत्रित येऊन एका महापुरुषाची जयंती महाराष्ट्रामध्ये साजरी करतात, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. विद्यार्थी मित्रांनो, जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भेद नाही. बरोबर आहे का? आणखी पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं, अण्णांचा जो जन्म आहे, हा जन्म किती साली झाला? किती साली झाला अण्णांचा जन्म? 1887. कर्मवीर जीवन परिचय परीक्षा आपण घेतो रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. या पुस्तिका मी कॉलेजला देऊन जाणार आहे, जाताना ही वाचायची सगळ्यांनी. 22 सप्टेंबर हा भूगोलामध्ये साहेब अयन दिन म्हणून साजरा केला, अयन दिन म्हणून मानला जातो. अयन दिन कशासाठी? कोण सांगेल मला? आहे का भूगोलाचं इथं कोण विद्यार्थी? अयन दिनाची काय संकल्पना आहे भूगोलामधली? हा, बरोबर सांगता, इकडून आवाज येतोय मला. अगदी बरोबर सांगते दीदी साहेब. त्या दिवशी 12 तास रात्र आणि 12 तास दिवस असतो. अशा समानतेच्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म व्हावा आणि आयुष्यभर त्यांनी समानता प्रस्थापित करण्यासाठी काम करावं, हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग विचार करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण काय? मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र सांगायला इथं अजिबात आलेलो नाहीये. मला तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील एक जे चौकट घातलेली आपण सगळ्यांनी कर्मवीरांच्या चरित्राविषयीची, ती चौकट छेदण्यासाठी आणि एक कर्मवीर भाऊराव पाटलांचं चरित्र आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं कार्य हे वेगळ्या पद्धतीचं कसं आहे हे सांगण्यासाठी मी इथं उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं की 22 सप्टेंबर 1887 कर्मवीर अण्णांचा जन्म झाला. बरोबर? बरोबर का? बोलायचंय तुम्ही, बरोबर ना? अण्णांचा मृत्यू कधी झाला? तुम्ही म्हणणार अरे ह्यांना बोलवाय नव्हतं पाहिजे, लय प्रश्न विचारतात. 9 मे 1959 रोजी साहेब मी या सगळ्या 1887 टू 1959 या घटनांचं ज्यावेळेस मी निरीक्षण करतो, त्यावेळी 1910 पासून अण्णांचं कार्य सुरू झालं. देश स्वातंत्र्य किती साली झाला? किती साली? मोठ्याने सांगा. बरोबर. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? 1900. विचार करा, 1947 ला देश स्वतंत्र झाला. देशामध्ये कोणतंही शैक्षणिक धोरण नाहीये. 1919 पासून कर्मवीर अण्णांनी कार्य सुरू केलं. 1919 टू 1959 50 वर्षाच्या कार्यकालामध्ये राज्याची निर्मिती झालेली नसताना सुद्धा या राज्यामध्ये प्रचंड मोठी शैक्षणिक चळवळ उभा करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. 1938 टू 1942 578 प्राथमिक शाळांमध्ये काम सुरू होतं कर्मवीर अण्णांचं. आणि म्हणून कर्मवीर अण्णा हे इतरांपेक्षा वेगळे आहेत असं मी मानतो. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही शैक्षणिक धोरण नसताना आणि इव्हन त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन जर आपण विचार केला त्या घटनांचा, साहेब पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 ची स्थापना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्याचबरोबर आणखी जर आपण बघितलं पंजाबराव देशमुखांची 1932 ची स्थापना आहे. स्वामी बापूजी साळुंखेंची शिक्षण संस्था 1954 ची आहे. अंबाजोगाईची बाबासाहेब परांजपेंची संस्था, योगेश्वरी शिक्षण संस्था, गोविंदभाई स्वरूपांची सरस्वती भुवन शिक्षण संस्था, ह्या सगळ्या शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेच्या नंतरच्या आहेत. रयत शिक्षण संस्था ही गंगोत्री आहे, मातृसंस्था आहे या सगळ्या शिक्षण संस्थांची. म्हणून साहेब कधी कधी तुम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये विषय येतात की विदर्भाचा विकास मागं राहिलेला आहे, अनुशेष आहे, तर त्याची कारणं याच्यामध्ये मला कुठंतरी दडलेलीच असं वाटतं. 50 वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मवीर अण्णांनी कार्याचा शुभारंभ केला. 50 वर्ष विदर्भापेक्षा अगोदर इथं सुसंस्कृत आणि साक्षरता निर्माण करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की विदर्भामध्ये या शिक्षण संस्था नंतर सुरू झाल्या आणि अण्णांनी इथं त्या देश स्वातंत्र्यापूर्वी सुरू केल्या संस्था, म्हणून कुठंतरी आपण चांगल्या पद्धतीनं प्रगत आणि सुसंस्कृत होऊ शकलं. हे कर्मवीर अण्णांचं वेगळेपण आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते आपण समजून घेतलं पाहिजे. हा सगळा भागांवर आणि या पद्धतीचं चिंतन व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण संशोधनात्मक मांडणी करतो अण्णांच्या चरित्राची, त्यावेळेस आपल्याला या गोष्टींच्या नोंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक बाब मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो कर्मवीर अण्णांच्या वेगळेपणाची. मी फक्त 5 ते 6 बाबी सांगणार आहे.
पण त्या युनिक असतील, कर्मवीर अण्णांच्या वेगळेपणाच्या असतील. लॉर्ड मॅकॉले नावाचा शिक्षण तज्ञ होता. इतिहासामध्ये तुम्ही लॉर्ड मॅकॉलेचं नाव ऐकलं असेल. ऐकलंय का सगळ्यांनी? ऐकलंय का? बरं, नसतेल ऐकलं तर आत्ता ऐकलं का? मोठ्याने सांगा. लॉर्ड मॅकॉलेनं एक झिरपण्याचा सिद्धांत शिक्षण विषयक मांडला होता. त्याचं असं म्हणणं होतं की शिक्षण हे तुम्ही वरच्या वर्गात तर द्याच, पण शहरी भागात द्या. जर शिक्षण शहरी भागात दिलं तर ते आपोआप खाली ग्रामीण भागापर्यंत येईल. हा सिद्धांत त्यांनी मांडला. मी म्हणत नाही त्यावेळेच्या काळामध्ये इंग्रजांचा तो काळ होता, त्या काळामध्ये त्यांनी सिद्धांत मांडला, त्याच योग्य काम झालं असं माझं मत नाही, पण त्यांनी मांडलेला सिद्धांत मात्र हा सत्य सिद्धांत होता. आणि मग त्याचाच कुठंतरी परिपोष झाला का काय असं मी मानतो, किंवा आपण याच्यावर ज्यावेळेस घटनांचा विचार करतो त्यावेळेस मला जाणवतं महर्षी कर्वेंनी साहेब शाळा पुण्यामध्ये काढली, टिळकांनी पुण्यामध्ये शाळा काढली, आगरकरांनी पुण्यामध्ये शाळा काढली, या सगळ्यांनी, विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी शाळा कुठं काढली? पुण्यामध्ये काढली. आणि खरं तर त्यावेळेस दोन विचार प्रवाह होते, एक ग्रामीण भागातला, शहरी भागातला. अगदी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा पहिली शाळा कुठं सुरू केली? कुठं सुरू केली? कुठं? पुण्यामध्ये सुरू केली, बरोबर ना? म्हणजे सगळ्या विचारवंतांनी शाळा पुण्यामध्ये सुरू केल्या, पण महाराष्ट्रामधली पहिली ग्रामीण भागातली शाळा 4 ऑक्टोबर 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील ग्रामीण शिक्षण क्रांतीचे जनक आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांचा उल्लेख आपण तशा पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे त्यावेळेची साहेब लोकसंख्या जर 30 कोटी जरी धरली तरी 2/3 समाज हा ग्रामीण भागामध्ये राहत होता. त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी योजना करण्याची गरज होती. ती गरज खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी ओळखली आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना, इथं साहेब आहेत, आधारवड आहेत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे. तरीही मी सांगतो तुम्हाला, 1924 साली रयत शिक्षण संस्थेचं बजेट होतं 30 रुपये. किती? आज जर रयत शिक्षण संस्थेचा माझ्या पुस्तिकेमध्ये मी अहवालामध्ये उल्लेख केलाय, आज 10,50,48,19,000 एवढं रयत शिक्षण संस्थेचं आत्ताचं बजेट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 30 रुपयापासूनचा हा प्रवास, या प्रवासामध्ये खरं तर सगळ्यांचंच, आदरणीय पवार साहेब, आदरणीय साहेब आपले, सगळ्यांचंच याच्यामध्ये निश्चित योगदान आहे. पण या घटनेचा सुद्धा मी विचार करताना एक वेगळा विचार मला साहेब या निमित्तानं मांडावा असं वाटतो की रयत शिक्षण संस्थेचा हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह कशा पद्धतीचा आहे? तर आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, बरोबर? बरोबर का? 17,000 सेवक कार्यरत आहेत, आपले स्कूल कमिटीचे सदस्य, आणि जवळपास 737 शाखा आणि खेडोपाड्यातल्या भागशाळा, असं धरून तो आकडा होतो 1,000 गुणिले मी करतो 4.5 लाख विद्यार्थी, त्यांना एक सर्वसाधारण त्या कुटुंबाशी जोडलेले 50 लोक, असा जर सगळा हिशोब केला तर हा हिशोब 1 कोटीहून अधिक जातो. 1 कोटीहून अधिक जातो हा हिशोब. म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या प्रवाहामध्ये 1 कोटीहून अधिक लोक आहेत. आणि मी ज्यावेळेस जगाचा विचार करतो, जगाचा म्हणतोय मी, त्याच्यामध्ये ऑस्ट्रिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, नंतर डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलंड, आयर्लंड या देशांची लोकसंख्या सुद्धा 1 कोटीच्या आतमध्ये विद्यार्थी मित्रांनो. हे रयत शिक्षण संस्थेचं वेगळेपण आहे. म्हणून रयत शिक्षण संस्थेला आशिया खंडातली ग्रामीण भागात शिक्षण देणारी जगातली मोठी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था विद्यार्थी. या पद्धतीनं कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. अण्णांचा हा भाग सांगत असतानाच मी अण्णांचं चरित्र ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवली. 1914 साली साहेब धनजीशाह कुपर, अण्णांचं हेही वेगळेपण मला या निमित्तानं आपला सांगायला अतिशय आनंद होईल. 1914 साली धनजीशाह कुपर यांच्या कारखान्यामध्ये, यांच्याकडं अण्णा किर्लोस्करांकडे पण नांगर विक्रीचं काम करत होते. पण धनजीशाह कुपर यांच्या उद्योगामधून अण्णांनी सांगितलं की 10% नफा हा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, सामाजिक कार्यासाठी, पर्यावरणासाठी दिला पाहिजे, अशा पद्धतीचा विषय त्यावेळेस अण्णांनी 1914 साली गोरगरिबांच्या शिक्षणासाठी 10% नफा मागितला. आणि मग साहेब 2013-14च्या काळामध्ये CSRचा तुमचा कायदा आला. म्हणजे या घटनेला 100 वर्ष व्हावी लागली. अण्णांचा विचार
समाजात रुजायला, आणि मी कोणावर टीका आम्हाला करायची नाहीये, पण अण्णांचा हा विचार 100 वर्ष लागली CSR फंडिंगनुसार मग 2% रक्कम आता आपण कंपन्यांच्या आणि कारखान्यांकडून 2% रक्कम शिक्षणासाठी देतो. कर्मवीर अण्णांनी 100 वर्षापूर्वी हा विचार मांडला. ही अण्णांकडे दूरदृष्टी होती विद्यार्थी मित्रांनो, ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. हा सगळा भाग आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस खरं तर पहिल्यांदा रयत हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी गोर गरीब दीन दुबळ्या जनतेसाठी उद्गारला, उल्लेख केला पत्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये रयत हा शब्द आहे. त्याच रयतचा पुनरुच्चार कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अण्णा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कॉलेजला त्यांनी नाव दिलेलं आहे तोही प्रसंग आपल्याला माहित आहे. त्यांनी कधीही अंधश्रद्धा बाळगली नाही. अगदी अमावस्येच्या दिवशी सुद्धा अण्णांनी कॉलेजची उद्घाटनं केलेली आहेत. आज ह्या अण्णांच्या चरित्रामधून आपण काय घ्यायला पाहिजे हा ज्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार पडतो त्यावेळेस मला जाणवतं, अरे उठल्याच्या नंतर वृत्तपत्र बघितल्याच्या नंतर चास्कर सर लगेच आपण पेपर बघतोय, पेपरमध्ये काय पहिलं बघतोय तर राशी भविष्य बघतोय. मग अण्णांचा विचार कुठं तरी लोप पावलाय का काय असं वाटतं मला. राशी भविष्यामध्ये मी ज्यावेळेस आणखी पुढे जाऊन विचार करायला लागतो साहेब, त्यावेळेस कृष्ण आणि कंस क राशी एकच होती ना त्यांची, बरोबर आहे ना. राम आणि रावण साहेब राशी एकच आहे ना. आणि राजकीय जीवनामध्ये जर बघितलं तर अमित शहा साहेब आणि अजितदादा पवार साहेब राशी एकच आहे ना त्यांची. पण मायावती आणि ममता राशी एकच आहे ना त्यांची. कुठं गेले हे सगळं, बरोबर आहे ना. पटते ना तुम्हाला सगळ्यांना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी भाषणामध्ये सांगतो, हात समोर करा सगळेजण, हात समोर करा सगळेजण. असे भविष्य पाहण्यासाठी म्हणा माझ्या पाठीमाग, भविष्य पाहण्यासाठी हात पुढे कधीही करू नका. भविष्य त्यांनाही असतं ज्यांना हात नसतात. बरोबर आहे ना. पटतंय का तुम्हाला. तर अण्णांच्या चरित्रामधून हा संदेश आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊन जाणार आहे. मला हा सगळा भाग सांगत असताना एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करेन, तो म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा, ज्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि राजर्षी शाहूंना गुरुस्थानी मानायचे. राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळी वसतिगृह सुरू केलेली होती. जैन धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं वसतिगृह, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं वसतिगृह, मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे वसतिगृह. पण विद्यार्थी मित्रांनो, अण्णांचं वेगळे पण काय होतं बघा. पण या सगळ्या जाती धर्माची मुलं एकाच वसतिगृहामध्ये ठेवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि त्याला छत्रपती शाहू बोर्डिंग हे नाव दिलं. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे विद्यार्थी मित्रांनो. बरं, नुसतं एवढ्यावरच आपण थांबत नाही साहेब. ते साल 1927 होतं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता. आणि अशा प्रसंगी महाराष्ट्रामध्ये 1927 साली सगळ्या जाती धर्माची मुलं एकत्रित आणून त्या वसतिगृहात ठेवणं एवढी सोपी गोष्ट त्या काळामध्ये नव्हती. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्या काळामधलं कार्य हे अतिशय उल्लेखनीय अशा पद्धतीचं आहे, मला असं या निमित्तानं वाटतं. त्यांच्याच वसतिगृहातला एक प्रसंग मला या निमित्तानं सांगावा असं वाटतं विद्यार्थी मित्रांना, की वसतिगृहामध्ये एक दिवस साप निघाला. आणि साप निघाला नाही नुसतं, तर एका विद्यार्थ्याला चावा घेतला त्या सापानं. आणि अण्णा नुकतंच संध्याकाळी आले होते, 6-7चा प्रसंग होता, 6-7 वाजले असतील. काही मुलं सांगायला यायला लागले अण्णांना की अण्णा त्या मुलाला साप चावलाय. आणि मग अण्णा खडबडून पळत पुढे गेले, त्या मुलाला बरोबर घेतलं, वैद्यकीय उपचार केले त्याच्यावर. डॉक्टरांनी सांगितलं की या मुलाला अण्णा रात्रभर जागं ठेवावे लागेल. आता अण्णांच्या समोर प्रश्न पडला, रात्रभर जागं ठेवण्यासाठी आम्ही दोघं जागून चालणार नाही, तर मुलं पण जागली पाहिजे. अण्णांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली. अण्णांच्या गोष्टी चालू होत्या. पहाटेचे 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, मुलं पेंगायला लागली. आणि मुलं पेंगायला लागल्याच्या नंतर अण्णा पुन्हा मुलांना म्हणाले, मुलांनो तुम्ही सूर्य बघितलाय का. मुलं म्हणाले सूर्योदय बघितलाय का. मुलं म्हणाले नाही अण्णा. मग आज तुम्हाला मी सूर्योदय दाखवतो. असं करत करत अण्णांनी अक्षरशः रात्र जागून काढली त्या मुलासाठी. म्हणून हा अण्णांचा प्रेमळपणा
आणि तो मुलगा वाचला, हा अण्णांचा प्रेमळपणा आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतला पाहिजे. आणि मग हा ज्यावेळेस विचार आपण आत्ताच्या परिस्थितीला करतो, साहेब असंच जर वसतिगृहात घडलं असतं तर कुठंतरी माझ्यासारख्याला असं वाटतं की शिक्षक म्हणून मी काम करतो आणि मला जर सांगितलं डॉक्टरांनी, मला किंवा आम्हा सगळ्यांना सांगितलं की हा मुलगा जागला पाहिजे रात्रभर, आम्ही सांगितलं असतं की टी व्ही लावून देतो तुला, रात्रभर पिक्चर बघत बस, आणि नाहीतर मोबाईल दिला असता आता, हो का मोबाईल आहे. म्हणजे अण्णांचं वेगळं. टीव्हीचा सुद्धा मी लॉंग फॉर्म केला विद्यार्थ्यांमधून. टी म्हणजे ताबडतोब, आणि व्ही म्हणजे वाटोळ. ताबडतोब वाटोळ खोकच आहे ते, बरोबर आहे का नाही. आणि मग त्यातल्या ज्या मालिका आहेत त्या मालिकांमध्ये आपण किती एकरूप झालेलो असतो. महाराष्ट्र टाइम्सला पाठीमागच्या वेळेस सर्वे झालता साहेब, म्हणजे सुख म्हणजे काय असतं याच्यामधली कोण बघा सगळ्यांना माहित आहे. म्हणजे त्या गौरीचं आणि जयदीपचं काय होईल ह्याचं जे टेन्शन आहे ना तुमच्या घरामध्ये साहेब, महिलांचा बीपी 120 पर्यंत जातोय. आता पुढं काय होईल, काय करायचं आता. त्यांना घरचं टेन्शन नाही येत पण तिथलं टेन्शन येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग ज्यावेळेस आपण पाहतो बघतो त्यावेळेस खूप आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. ज्यावेळेस गांधीजी वसतिगृहामध्ये अण्णांचे आले होते त्यावेळेस गांधीजींनी सुद्धा विधान केलं की भाऊराव ए मैं साबरमती के आश्रम में भी कर नहीं पा सका. हे गौरवोद्गार महात्मा गांधीजींनी अण्णांविषयीचं काढलं. आणखी एक कर्मवीर भाऊराव पाटलांची वेगळी बाब मी तुम्हाला सांगेन. मी काल गाराडी साहेबांबरोबर हा सगळा परिसर पाहत होतो. आवारी साहेब मला सकाळी सांगत होते, या जवळपास 105 एकराचा हा परिसर आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्याविषयीची आपण पुस्तिका सुद्धा प्रकाशित केलेली आहे. देशामधली नाही तर महाराष्ट्रामधली पहिली कृषी शाळा म्हणतोय मी, धनिनीच्या बागेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केली. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे आणि तुम्ही या पद्धतीनं अण्णांना विचार करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. 575 रुपये खंडानं घेऊन साहेब, शहासाहेब खंडानं घेऊन ती शेती त्यांनी केली मुलांच्या माध्यमातून. आज मला वाटतं 1672 एकर शेती क्षेत्र रयत शिक्षण संस्थेचं आहे. हेही रयत शिक्षण संस्थेचं वेगळेपण आपण समजून घेतलं पाहिजे. हा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं केंद्र साहेब सांगतात ते मंचर आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कारण त्याचं सगळं निगा राखणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, मला आणखी एक बाब अण्णांच्या विषयीची तुम्हाला सांगायची आहे. पहिली मुलींची शाळा कुणी काढली, आपण मागाशी प्रश्न विचारला होता, कुणी काढली? सावित्रीबाई. मुलगी शिकली, किती छान म्हणता ना तुम्ही सगळेजण, मुलगी शिकली. आणि तीच मुलगी जर शिक्षिका झाली तर ती हजारो कुटुंब सुसंस्कृत करते. देशामधलं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये चालवलं जाणारं पहिलं डीएड कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, हे पण आपण कुठंतरी बोललं पाहिजे, कुठंतरी सांगितलं पाहिजे. तो तर प्रसंग साहेब असा आहे, आप्पासाहेब आणि सुशीलाताईंचा विवाह होता, त्या प्रसंगी महाराणी ताराबाईंनी नजराना दिला होता. आहेर थोडक्यात म्हणू आपण त्याला, आहेर. त्या आहेराच्या पैशामधून कॉलेज काढलं मुलींसाठीचं. आज आपल्याला जर आहेर आले एखाद्या कार्यक्रमात मधले, रात्रभर ते आहेर मोजण्यात वेळ जातो. कुणी दिलं, काय दिलं, पुन्हा हिने ही वस्तू दिली होय, मग हिला ही साडी द्यायची, आता त्याच्यावर चिंतन सुरू असतं आपलं इथं. सगळ्या आमच्या महिला शिक्षिका सुद्धा आहेत. आणि मग आहेराच्या पैशातून जर अशा गोष्टी अण्णा करत असतील तर अण्णांचा त्याग आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग सांगत असताना साहेब अण्णांच्या कौटुंबिक त्यागाविषयी सुद्धा आपण कुठंतरी विचारमंथन केलं पाहिजे आवारे साहेब, असं मला या निमित्तानं वाटतं. अण्णांच्या पत्नीचं नाव काय होतं? शेवटचा मुलगा उत्तर देईल आता मला. अण्णांच्या पत्नीचं नाव काय होतं? आवाज येतोय ना? एकनाथ चव्हाण सर आहेत का पाठीमागं बसलेले आमचे? ठीक आहे. अण्णांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी वहिनी होतं, लक्ष्मीबाई होतं, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेजण हिशोब करतो किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलांना किती अलंकार प्रिय असतात, बरोबर ना. किती तोळं सोनं रयत शिक्षण संस्थेसाठी दिलं माहिती आहे का तुम्हाला?
व्हेरी गुड. कारण एक महान कर्मयोगी याच्यामध्ये डॉक्टर मेनकुदळे साहेबांनी आता ते पुस्तक लिहिले, त्याच्यामध्ये 120 तोळ सोन्यांचा उल्लेख आहे. आणि बऱ्याच वेळा आज जर 120 तोळ्यांचा जर हिशोब केला आणि आपण नेहमी सांगतो की वहिनींनी मंगळसूत्र गहाण ठेवलं, 9 तोळ्यांचं मंगळसूत्र. विद्यार्थी मित्रांनो आणि इथं व्यासपीठाला मला सांगायचंय, पहिल्यांदा मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं, पण नंतरच्या दरम्यानच्या ह्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यासाठी ते मंगळसूत्र विकावं लागलं. म्हणून वहिनींना आम्ही रयत माऊली म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, रयत माऊली म्हणतो. आज जर साहेब मंगळसूत्र जर मागितलं मी जर माझ्या पत्नीला, किंवा म्हटलं सोनं मला जरा थोडं शिक्षण कार्य समाजकार्य करायचंय, जरा देते का तुझ्यातलं सोनं गळ्यातलं, तर ती म्हणेन जाळ झाला तुझ्या समाजसेवेचा. नक्कीच म्हणेल ती. मग एवढा मोठा त्याग ज्या वेळेस वहिनी करतात. आणि एवढंच नाही साहेब, पुढचा अजून प्रसंग मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचा आहे, ज्याचा उल्लेख सातत्यानं केला जात नाही, सगळे ऐकतात आहे बघा. ज्या वेळेस वहिनींचं निधन झालं 30 मार्च 1930ला, जरा तुम्ही अण्णांच्या या अनुषंगानं, म्हणजे 30 मार्च 1930ला वहिनींचं निधन झालं, अण्णांचं 1959ला निधन झालं. 29 वर्ष अण्णा खऱ्या अर्थानं वहिनींविना पोरके होते. ही पण गोष्ट खूप महत्त्वाची राहते. समाज जीवन ज्यावेळेस आपण गृहस्थाश्रम किंवा समाज जीवनामध्ये वावरतो त्यावेळेस सहचारिणी असणं खूप गरजेची गोष्ट असते. मला सांगायचं तुम्हाला, 30 मार्च 1930ला वहिनींचं निधन झाल्यानंतर 20 जून 1930 तारीख नीट ध्यानात ठेवा, त्यावेळी वहिनींच्या 6 सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या देखील रयत शिक्षण संस्थेसाठी कर्मवीर अण्णांनी मोडल्या. म्हणून अण्णांच्या कुटुंबाचा त्याग आणि वहिनींना आपण रयत माऊली म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, रयत माऊली म्हणतो. टाळ्यांचा नाही येत आवाज आता. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण वहिनींविषयी बोलतो तसं आप्पासाहेबांविषयी सुद्धा आपण बोललं पाहिजे. अण्णांच्या मुलाचं नाव काय होतं? काय होतं? आप्पासाहेब. तुम्ही थोडासा, आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये जर शिकत असू तर आपल्याला अधिकचा अभ्यास करायला पाहिजे, त्याविषयीची माहिती संग्रहित करायला पाहिजे. आप्पासाहेब लहान होते विद्यार्थी मित्रांनो, आणि आप्पासाहेबांना वहिनींच्या निधनाच्या नंतर राजाराम महाराजांनी 10 रुपये शिष्यवृत्ती दिली होती. अण्णांना समजलं आप्पासाहेबांना 10 रुपयाची शिष्यवृत्ती दिली. अण्णा आप्पासाहेबाकडे गेले आणि आप्पाला सांगितलं, आप्पा 10 रुपये तुला मिळतात आहे शिष्यवृत्ती म्हणून, त्यातला 8 रुपये रयत शिक्षण संस्थेत जमा कर आणि 2 रुपयात तू तुझा खर्च भागव. आणि आप्पासाहेब म्हणाले, हो अण्णा, मी 8 रुपये रयत शिक्षण संस्थेत जमा करतो. हे आप्पासाहेबांचे वेगळेपण आणि अण्णांचा संस्कार होता. विद्यार्थी मित्रांनो, आणि मग अण्णांचं चरित्र वाचताना आपण रुकडीच्या पोत्याचं उदाहरण घेतो, अनेक स्टोअरचा राजीनामा दिला हे तर आपण घेतो. थोडं वेगळे पण मी तुम्हाला सांगतो साहेब. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब ज्या वेळेस निवडणुकीला उभं राहायचे त्यावेळेस सूचक म्हणून आप्पासाहेबांची सही असायची त्याच्यावर. आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेवढ्या निवडणुका लढवल्या तेवढ्यावर सगळ्यावर सूचक म्हणून आप्पासाहेबांची सही असायची. आणि ज्यावेळेस सातारामधून विधानसभेची उमेदवारी देण्याचा एकदा असाच प्रसंग निर्माण झाला, यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की ही उमेदवारी मी आप्पासाहेबांना देतोय. आणि आप्पासाहेबांकडे गेले सगळे कार्यकर्ते, त्यांना सांगितलं की साहेबांनी सांगितले की तुम्हाला उमेदवार म्हणून सातारा मतदारसंघातून उभं राहायचे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी रयत शिक्षण संस्थेची सेवा करतोय, मला उमेदवारी नकोय. त्यांनी दादासाहेब जगतापांना उमेदवारी दिली. साहेब माझ्यापेक्षाही तुमचा अभ्यास याच्या विषयीचा अधिकचा आहे. दादासाहेब नंतर आमदार झाले, उपमंत्री झाले आणि नंतर आप्पासाहेबांना भेटायला आले आणि आप्पासाहेबांविषयीची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पण आप्पासाहेबांना मोहरी एवढी सुद्धा माया निर्माण झाली नाही. हा अण्णांचा संस्कार होता. विद्यार्थी मित्रांनो, तो संस्कार आपण समजून घेतला पाहिजे. एवढंच नाही तर सुशीलाताईंनी आणि आप्पासाहेबांनी दोघांनीही मरणोत्तर नेत्रदान केलं आणि 4 जणांना दृष्टी दिली. हा सुद्धा आप्पासाहेबांचा आपण वेगळा विचार समजून घेतला पाहिजे. म्हणजे आप्पासाहेब झाले, लक्ष्मीवाणी झाले. अण्णांच्या मुलीचं नाव काय होतं? काय होतं? शकुंतलाताई.
बरोबर ना? शकुंतलाताईंचं लग्न झालं होतं. नीट ऐका प्रसंग काय. आणि अण्णा शकुंतलाताईकडे गेले. शकुंतलाताईकडे गेल्याच्या नंतर अण्णा समोरून येतात आहे. तिला अतिशय आनंद झाला. शकुंतलाताईला आनंद का झाला तर अण्णा लग्नामध्ये सुद्धा फक्त साहेब 10 मिनिटं अगोदर आले होते. शकुंतलाताईंच्या लग्नामध्ये फक्त 10 मिनिटं अगोदर. म्हणजे मुलीचं लग्न आहे म्हणून जो आपण सगळेजण हे करत असतो तो तर भागच नव्हता. मग अण्णा कशाला त्याच्या निमित्तानं माझ्याकडे आलेत, हिचाच तिला आनंद झाला शकुंतलाताईला. बसा बसा अण्णा म्हटले. आणि अण्णा मात्र विचारचक्रामध्ये. अण्णा कसल्या विचारचक्रामध्ये आहेत शकुंतलाताईंना प्रश्न निर्माण झाला. आणि मग अण्णांना विचारलं, अण्णा कसला विचार करताय? नाही शकू, काय नाही काय नाही. पण नेमकं अण्णांचं लक्ष शकुंतलाताईंच्या हातामध्ये बांगड्यांकडे गेलं. आणि बांगड्यांकडे गेल्याच्या नंतर अण्णा म्हणले, शकू बांगड्या सोन्याच्या आहेत का? शकुंतलाताई म्हणलं, हो अण्णा. अगं त्या वाकड्या तिकडे झालेलं दिसत आहे, दे मी दुरुस्त करून आणतो. तुम्हाला कळलं असेल आता पुढं काय झालं. शकुंतलाताईंनी बांगड्या दिल्या. त्या बांगड्या पुन्हा माघारी आल्या नाहीत. तुकाराम माने नावाचा एका विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगसाठी अण्णांना पाठवायचं होतं, त्याची फीज भरायची होती. अण्णांनी ती फीज स्वतःच्या मुलीच्या बांगड्या विकून विद्यार्थ्याची फी भरणारा जगामधला एकमेव संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशा खूप साऱ्या गोष्टीत अण्णांचं शिक्षण फार झालेलं नव्हतं. 6वी पर्यंत अण्णांचं शिक्षण झालं होतं. पण अण्णांनी स्वतःला ओळखलं होतं. स्वतःला ओळखलं होतं. आणि जी व्यक्ती स्वतःला ओळखते ते आयुष्यामध्ये खूप काही करते. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन गणितात नापास होता. दादा कोंडके गणितात नापास होता. इंदिरा गांधी लॅटिन परीक्षेत नापास होते. सचिन तेंडुलकर 10वी फेल आहेत, बरोबर ना? करिश्मा कपूर 6वी पर्यंत शिक्षण झाले. कॅटरीना काही शाळेतच गेली नाही, माहिती आहे का तुम्हाला, होम स्कूलिंग मधून. पण तरीही ती माणसं यशस्वी झाली. महात्मा गांधीजींना एकेकाळी 48% गुण होते. स्वामी विवेकानंदांचा बुद्धिगुणांक प्रचंड होता, तरीही त्यांना एका इयत्तेमध्ये 39% गुण होते. पवार साहेबांच्या चरित्रामध्ये सुद्धा उल्लेख आढळतो आपल्याला 35% गुणांचा. ही माणसं सगळी स्वतःला ओळखली म्हणून तिथपर्यंत जाऊ शकली. विद्यार्थी मित्रांनो, अण्णांच्या चरित्रातून तुम्ही सुद्धा स्वतःला ओळखून सिद्ध करायचे हे आपण सगळेजण समजून घेऊ. मी अण्णांच्या चरित्रावर बोलत असताना, मी अण्णांचं वेगळेपण सांगता असताना साहेब, मी माझ्या भाषणाचा समारोपाकडे जाताना अण्णांचं आंतरराष्ट्रीय स्थानावर नेहमी बोलत असतो किंवा बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुक माहीत नाही कॉलेजच्या पोरांना? कोण आहे फेसबुक? फेसबुकचे संस्था. आता सगळं फेसबुकवरच चाललंय. मार्क झुकेनबर्ग. बरोबर बरोबर का? बरोबर का? नाही बोलत. बरोबर का? मार्क झुकेनबर्ग. मी याच्यासाठी संदर्भ देतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या पत्नीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या पत्नीचं नाव मी सांगतो. आता तुम्हाला प्रश्न विचारत नाही, नीट ऐका. आता काहीच प्रश्न विचारत नाही. त्याच्या पत्नीचं नाव आहे प्रिसिला चान. मार्क झुकेनबर्ग आणि प्रिसिलाला, म्हणजे आम्हाला वाटतं मार्कचं वय आता 40-41 वय असेल. जगातल्या म्हणजे 50 श्रीमंताची यादी काढली तर त्याचा 10वा-12वा नंबर लागेल मार्कचा. एवढी संपत्ती, अरबो रुपयांची संपत्ती आहे. त्यांना मुलगी झाल्याच्या नंतर प्रिसिला चान सुद्धा शिक्षण तज्ञ आहेत. जगामधल्या ज्या शिक्षण तज्ञांचे आपण नामोल्लेख करतो त्याच्यामध्ये प्रिसिलाचा सुद्धा क्रमांक लागेल. आणि ज्यावेळेस त्या दोघांना मुलगी झाली त्यावेळेस तो मार्क प्रिसिलाला म्हणतो की प्रिसिला, तू माझ्यासाठी सुंदर भेट दिलेली आहेस, मुलगी जन्माला आली, तुला बोल काय पाहिजे. त्यावेळेस प्रिसिला सांगते की उद्या मी तुला या विषयावर बोलते. आणि मार्कने एक चेक दिला प्रिसिलाला. तिने सांगितलं की हा चेक उद्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला मला द्या. आणि पत्रकार परिषद समोर बसलेली आहे, सगळे पत्रकार बोलतात आहे. प्रिसिलाने सांगितलं की ही धनादेशाची रक्कम मी सगळ्या जगातल्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. त्यावेळी एक पत्रकार तिला प्रश्न विचारतात आणि म्हणतात की ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, तुम्ही कुठून ही प्रेरणा घेतली. त्याच्यामध्ये तिने अनेक शिक्षण तज्ञांची नावं घेतली, पण महाराष्ट्रामध्ये फक्त 2च तिनं नावं घेतली. त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं सावित्रीबाई फुले आणि दुसरं नाव होतं कर्मवीर भाऊराव पाटील.
पत्रकारांनी तुला पुढे जाऊन प्रश्न विचारला आणखी की तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काय माहिती आहे? त्यावेळेस तिनं उत्तर दिलेलं आता आपल्याला सगळ्यांना घरोघरी पोहोचवायचंय. तिनं सांगितलं जगामध्ये अनेक मुलं शिकून शहाणी झालेली आहेत, पण जगामध्ये सर्वाधिक मुलं शिकून शहाणी करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचं वेगळेपण. आपण कर्मवीर भाऊराव पाटलांना ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे अशी ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेस कुठेतरी या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ब्लॅकबर्न कॉलेज अमेरिकेमध्ये, कोणतं? त्या ब्लॅकबर्न कॉलेजला अण्णांचा फोटो आहे. आणि ज्यावेळेस बॅरिस्टर पी.जी. पाटील साहेब तिथं गेले त्यावेळेस तिथे प्राचार्य, त्या प्राचार्यांना तिथं प्रेसिडेंट म्हणतात, तो लुडलूम म्हणून प्राचार्य होते तिथं, बॅरिस्टर लुडलूम. बॅरिस्टर पी.जी. पाटील साहेब त्यांना विचारतात की हा फोटो कर्मवीर अण्णांचा तुमच्यापर्यंत कसा आहे? तर त्यांनी सांगितलं की जगामध्ये स्वावलंबी शिक्षणाचा पहिला प्रयोग आम्ही अमेरिकेमध्ये करत आहोत असं आम्हाला वाटलं, पण हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पहिल्यांदा सुरू केला आहे म्हणून त्यांचा आम्ही फोटो इथं लावले. याच्यावर पण कुठेतरी आपण चर्चा केली पाहिजे. युसुफ मलाला जिचा आपण नामोल्लेख करतो की सगळ्यात कमी वयाचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि ती ज्या वेळेस फाउंडेशन काढते, सामाजिक संस्था काढते, त्यावेळेस ती अनेक जणांची नावं घेते. त्या फाउंडेशन काढत असताना त्यावेळेस ती अग्रक्रमानं नाव घेते कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजे जिला नोबेल पारितोषिक मिळालं त्या लोकांनी कर्मवीर अण्णांची दखल घेतली. इवन साहेब, आणखी एका गोष्टीचा मला अतिशय उल्लेख करावा असं वाटतो की आजही परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण घेता यावं महाराष्ट्रातल्या भारतातल्या म्हणून 1955 साली महात्मा गांधीजींच्या नावे वसतिगृह सुरू करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं वेगळेपण आहे. आज सुद्धा जर आपण विचार केला तर आता कुठं मुलांना घालायचं, कुठं त्यांच्या शिक्षणाची सोय होईल, म्हणजे हा विचार 1955 साली कर्मवीर भाऊराव पाटील मांडतात. त्यावेळेस आपल्या सगळ्यांना निश्चित अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे रशियाचे पंतप्रधान मार्शल बुलगाविन इथं येतात, रयत शिक्षण संस्थेला भेट देतात. रयत शिक्षण संस्थेच्या सामुदायिक शेती इथं सुरू आहे आणि तिथं पुन्हा रशियामध्ये तो प्रयोग होतो सामुदायिक शेतीचा. हे कुठेतरी साधर्म्य आहे असंही मला या निमित्तानं वाटतं. त्याचबरोबर भूतानचे पंतप्रधान वांगचुक इथं येतात, रयत शिक्षण संस्थेला भेट देतात. हेही आपण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. 12 विद्यार्थ्यांना परदेशी पाठवून स्वतःच्या नावावर प्रसंगी कर्ज काढून दुसऱ्याकडून उसने पैसे घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करणारा जगामधला पहिला संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग आपण पाहत असतो, सांगत असतो. आपण पण या गोष्टीवर चर्चा आणि चिंतन करायला पाहिजे. मी माझ्या भाषणाचा समारोप करत असताना मला एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची आहे की एक अंध भिकारी रस्त्यानं निघालेला होता आणि जात असताना एका वाटसरू त्याला हातात कंदील देतो. तो म्हणतो, अरे मी अंध आहे, मला कंदिलाची काय गरज नाहीये. तो म्हणतो, अरे हा कंदील तुझ्यासाठी नाहीये, पण तू रस्त्यानं चाललाय, कदाचित तुला कुणी धडकू नये, रात्र झालेली आहे म्हणून तुझ्या हातात ठेव. तो हातामध्ये कंदील घेऊन चाललेला आहे. थोडंसं अंतर पूर्ण करतो तो आणि काही अंतर पूर्ण केल्याच्या नंतर एक माणूस येऊन त्याला धडकतो आणि धडकल्याच्या नंतर तो अंध भिकारी म्हणतो, अरे माझ्या हातात कंदील आहे, तू कसा धडकलास? तो म्हणतो, मित्रा तुझ्या हातामधला कंदील विझलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अण्णांनी दिलेला हा ज्ञानाचा कंदील तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि तो विझू न देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्यासपीठाची आहे. आदरणीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानुसार आपण कार्यान्वित होण्याची इथून पुढं आपण गरज आहे. मी अण्णांच्या चरित्राचा शेवट करत असताना अण्णांचं चरित्र तुम्हाला काय सांगतं तर सगळ्यांनी एकच वाक्य फक्त चरित्रामधून शिकून घ्या आणि म्हणा पाठीमागं, हात समोर करा. अण्णांचं चरित्र काय सांगतं? मागे फिरू नका. मोठ्यानं म्हणा, कधीही मागे फिरू नका. कधीच मागे फिरू नका.
हात खाली घ्या आणि या अण्णांच्या चरित्राप्रमाणे सगळ्यांनी काम करा. आदरणीय साहेब, आपण अतिशय व्यस्त वेळ असून सुद्धा तुम्ही हे माझं मनोगत भाषण ऐकण्यासाठी साहेबांनी मला सांगितलं की सर तुम्ही थांबू नका, जेवढा वेळ तुम्हाला बोलायचं तेवढा वेळ मी इथं राहतो. आपलं शांत संयमी व्यक्तिमत्व साहेब आम्हाला खूप भावलं. मनापासून आपला आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करू यापुढं, अशा पद्धतीची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद साहेब. आज खरं तर एक शुभ दिवस आहे, बैलपोळा, भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस. बैलांचे शेतकऱ्याच्या जीवनातील स्थान जसे महत्त्वाचे, तसेच रयत शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये कर्मवीरांचं कार्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बैल जसे पूजनीय तसेच कर्मवीर आणि त्यांचं कार्य, त्यांचे विचारसुद्धा पूजनीय आणि वंदनीय आहेत. कर्मवीरांचे कार्य कसे जगावेगळे आहे हे आपण आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. धन्यवाद सर.